चलो. सो हा ट्रान्झॅक्शनचा सेट आहे. म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन बनवायचे आहेत म्हणून काही वेगळा सेट ट्रान्झॅक्शनचा नाही. बघा ना, शो आधी त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेत ते वाचूया आणि ट्रान्झॅक्शन्स समजून घेऊया. तीच ट्रान्झॅक्शन्स आहेत जी तुम्ही जर्नल एंट्रीसाठी वापरलेली आहेत. द ट्रान्झॅक्शन्स आर सेम. असं नाही आहे की दिस ट्रान्झॅक्शन्स आर डिफरंट आणि याच्यासाठी वेगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत. शो अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आता याचं कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, मी तुम्हाला सगळं दाखवतो. त्याप्रमाणे माझ्याबरोबर तुम्ही हे बनवायचं आहे. राईट. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. जर्नल एंट्री सांग. जर्नल एंट्री ट्राय करा, आपल्याला येते का नाही. हे झालं आपलं का नाही झालं. झालं. 2 आस्पेक्ट शोधायचे. या स्टार्टेड बिझनेसला आपण काहीतरी बोललो. कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. रॉंग. नीट रूल अप्लाय करत नाहीये. डायरेक्ट जर्नल एंट्री करायला सांगितली कोणी तुला. पहिले 2 आस्पेक्ट शोध. कॅपिटल आणि कॅश. कॅश. मग कॅशला रूल कुठला लागला. टाईप कुठला आहे कॅश. डेबिट. टाईप कुठला. टाइप रिअल. रिअलचा रूल काय. डेबिट वॉज कमिंग अँड क्रेडिट. मग बिझनेससाठी कॅश कमिंग आहे का गोईंग आउट आहे. गोइंग आउट. हां, कमिंग इन. कमिंग इन. बिझनेससाठी कॅश येते. मग कमिंग इन असेल तर डेबिट का क्रेडिट. डेबिट. मग तू काय करतोय. क्रेडिट. काय एंट्री होणार. कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग अरे कमीत कमी 5 वेळा ही एंट्री केली आपण. कमीत कमी तू बघ मागे तुझ्या जर्नल्समध्ये 5 वेळा वेगवेगळ्या प्रकारे. अजून काय येत नाहीये. ह्याचं बेसिक रिझन तू डायरेक्ट जर्नल एंट्री करायला जातोय. होणार नाही. तू जर मी सांगितलेले रूल फॉलो केले नाही तर डायरेक्ट तू एवढा अजून त्या लेवलला पोहोचलेलाच नाही की तुला डायरेक्ट जर्नल एंट्री येईल. पास तुमच्यापैकी कुणालाच नाही येणार, मी गॅरंटी देतो. हे सगळं जे येते तुम्हाला हे बिकॉज ऑफ दॅट प्रॅक्टिस. तुम्हाला माहित नाही तुम्ही काय करताय. तुम्ही डायरेक्ट जर्नल एंट्री झाला मला आहे लागलं मी हुशार जेनझी. आम्हाला सगळं म्हणजे आम्ही कोर्टाची पण ऑर्डर ॲक्सेप्ट नाही करत. अशा स्टाईलमध्ये आहेत तुम्ही. सो लक्ष दे. चला आता जर्नल एंट्री कळली आपल्याला. वी हॅव अंडरस्टूड द जर्नल एंट्री. इकडं बस. वी हॅव अंडरस्टूड द जर्नल एंट्री. आता नाव आपल्याला याचं अकाउंटिंग इक्वेशन बनवायचं आहे. राईट. परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. हे पण ट्रान्झॅक्शन आपलं झालेलं आहे. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. ओके. रिसिव्ड डिव्हिडंड आणि पेड ॲडव्हर्टाइजमेंट. एवढी 5 फक्त आपल्याला जर्नल एंट्रीज दिल्या आहेत की ज्याचं अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिले मी दाखवतो त्याप्रमाणे एक हे ड्रॉ करून घ्या. 1 मिनिट द्या. हे घ्या. दिस इज अ फॉर्मॅट. हा फॉर्मॅट आहे. हॅलो हॅलो. हो झाला. तू परत कर. क्लास सुरू झाला. कळत नाही रे बाबा. इथं कळत नाही कधी कधी. तू परत करत राहा. चला अकाउंटिंग इक्वेशन स्टार्ट केलेत. त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक फॉर्मॅट बनवून घ्या. हा अकाउंटिंग इक्वेशनचा फॉर्मॅट आहे. हा अकाउंटिंग इक्वेशनचा फॉर्मॅट आहे. हे घ्या. दिस इज अ फॉर्मॅट. या फॉर्मॅट हा एक अख्खं पेज पटपट ड्रॉ करायचं आहे. 2 मिनिटं आहेत फक्त. 2 मिनिटात हे ड्रॉइंग करायचं आहे. तुम्ही आर्किटेक्टची एक्झाम नाही देतात. एवढं नीट एकदम नीट अँड क्लीन तर पाहिजेच. पण याचा अर्थ असा नाही की मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये काउंट पाहिजे. फटाफट टाकायचं आहे. अँड दॅट टू इन 2 मिनिट्स.
हे सगळं ड्रॉ करायचं इन द बुक्स ऑफ, आणि ते ड्रॉ बी सगळं व्हायलाच पाहिजे. तुझी पट्टी कधी येणार आहे का नाही येणार आहे कधी. आणि आय होप तुमचा होमवर्क झालाय. मी आता विचारणार नाही, मी तुम्हाला होमवर्क देणारही नाही, कारण तुम्ही करत नाही. आय डोंट नो तुमचा होमवर्क झालाय का नाही झालाय. चला, हा फॉर्मॅट आहे आणि आता याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सम सॉल्व करायचे आहेत. हा टॉपिक एकदम फास्टमध्ये संपतो, याला काही वेळ लागत नाही. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे आणि सिंपल टॉपिक आहे. फटाफट फटाफट, आणि याच्यात जास्त ह्याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये सम नाही आहेत, पण तरीसुद्धा आपण थोडे एक्स्ट्रा सम्स सॉल्व करणार. मी याच्याआधी पण सांगितलं की माझ्याकडचे पण सम्स असणार आहेत. चला, लेट अस स्टार्ट. झालंय ना सगळं. आणि वरच्या 2 हॉरिझॉन्टल लाईन्स पण करायच्यात. इथं काही दिलं नाही आपल्याला इन द बुक्स ऑफ. इन द बुक्स ऑफ म्हणजे काय, हे बघा, दिस इज. इथं वरती कुठं काही दिलंय का की कुणाच्या बुक्समध्ये ट्रान्झॅक्शन्स आहेत, पण तरी सुद्धा मी कसं लिहिलंय बघा, इन द बुक्स ऑफ डॉट 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 डॉट. यू शुड नॉट बी मिसिंग ऑन युअर फॉर्मॅट्स. तुमचे जे फॉर्मॅट्स आहेत ते तुम्ही मिस नाही करता ना. इन द बुक्स ऑफ. उद्यापासून त्याला पट्टी द्यायची नाही. नो वन विल हेल्प हिम. त्याला कोणीही पट्टी देणार नाही, तो त्याची त्याला आणावी लागेल. कारण यू आर डिस्टर्बिंग हर. का? डोंट डिस्टर्ब अदर्स. चला, झालंय. नेक्स्ट, रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता आपण इथं क्लासिफिकेशन करणार. आतापर्यंत आपण टाइप्स करत होतो, आता इथं क्लासिफिकेशन करणार. क्लासिफिकेशन असेट, क्लासिफिकेशन असेट काल आपण केलं. क्लासिफिकेशन असेट, लायबिलिटी, नंतर काय एक्सपेन्स, इन्कम आणि कॅपिटल. आता ह्याच्यामध्ये पहिले जसं आपण ह्याच्या आधी करत होतो तसंच 2 आस्पेक्ट्स आहेत. विच आर 2 आस्पेक्ट्स, कॅपिटल आणि कॅश. बरोबर. आता काय झालंय, कॅश. कॅशचं क्लासिफिकेशन टाईप नाही विचारत आहे, क्लासिफिकेशन. कॅश असेट आहे, लायबिलिटी आहे, एक्सपेन्स आहे, इन्कम आहे का कॅपिटल आहे. कॅश काय आहे, कॅश इज अ असेट. ती प्रॉपर्टी आहे आपली. असेटची डेफिनेशन काय, ऑल प्रॉपर्टीज, ऑल राईट्स आणि ऑल रिसिवेबल्स आर असेट्स. ऑल प्रॉपर्टीज, मी परत एकदा सांगतोय, ऑल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, ऑल राईट्स विच वी आर होल्डिंग, अँड मी काय सांगितलं अजून एक डेफिनेशन, रिसिवेबल्स. दिज ऑल आर असेट्स. या तिन्ही असेट्स आहेत. लायबिलिटी, एनी अमाऊंट पेएबल टू द आउटसाइडर इज आउटसाइडर्स लायबिलिटी. आणि कॅपिटल म्हणजे जे कॅपिटल म्हणजे पैसे जे बिझनेसमध्ये प्रोप्रायटर, ओनर, म्हणजे जो कोणी मालक आहे तो जे पैसे बिझनेसमध्ये टाकतोय त्याला कॅपिटल म्हणणार. या 3 डेफिनेशन्स आहेत. पण एक्सपेन्स आणि इन्कम याचं कुठेही कॉलममध्ये एंट्री नाही आहे. एक्सपेन्स आपण कॅपिटलमधनं मायनस करणार, इन्कम कॅपिटलमध्ये ॲड करणार. दीज आर द रूल्स. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. चला, कॅश असेट आहे. मला सांगा, बिझनेसमध्ये कॅश आली म्हणजे माझी असेट वाढली का कमी झाली. इथं फक्त ॲडलेस करत जायचंय. इथं फक्त ॲडलेस करायचंय. माझी असेट वाढली. आणि दुसरा आस्पेक्ट काय आहे, कॅपिटल. मग कॅपिटल काय झालं, पूर्वी माझ्याकडे कॅपिटल होतं का, नाही. मग कॅपिटल सुद्धा माझं वाढलं. म्हणजे कॅश वाढली म्हणजे असेट वाढली आणि कॅपिटल वाढली. एक्झिस्टिंग माझ्याकडे काहीच नाही. सो आय विल बिगन दिस स्टेटमेंट लाईक धिस. चला करा, घ्या. म्हणजे आपण आत्ता सुरुवातीला पहिलंच ट्रान्झॅक्शन आहे. देअरफॉर वी विल बी डुईंग इन लाईक दिस. इथं 50,000 इक्वल टू डॅश प्लस, हे बघा मध्ये कसं मी केलं आहे, इक्वल टू डॅश. माझी लायबिलिटी ह्याच्यामध्ये कुठेही लायबिलिटी नाही आणि 50,000. हे झालं. ट्रान्झॅक्शन पूर्ण लिहायचं आहे. त्याला इथं ट्रान्झॅक्शन हे आणि सिरियल नंबर येतो. इथं डेट नाही. जर डेट दिली तर डेट लिहू. इथं जे नंबर 1 दिसतोय, वी अज्युम दॅट इज अ नंबर 1. ते सिरियल म्हणून ॲक्सेप्ट करतोय आपण, डेट म्हणून नाही. पण जर त्यांनी डेट दिली तर वी विल राईट, इन्स्टेड ऑफ सिरियल नंबर वी विल राईट डेट. काय चेंज केलं मी कळलं.
हे ट्रान्झॅक्शन आहे ॲज इट इज, त्याच्यामध्ये अमाऊंट बिमाऊंट सगळं लिहिलेली. हे सगळं लिहून झालं की मी एक टोटल करणार आहे, म्हणजे ह्या अशा स्वरूपात. हे बघा इथं मी टोटल करतोय. ही एक लाईन आखून घ्या, ड्रॉ दिस लाईन, ही लाईन ड्रॉ करा. दॅट इज अ क्लोजिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. ही लाईन, ह्या लाईननी आपण ट्रान्झॅक्शन क्लोज करणार. नंतर त्याच्या खाली आता पहिलं काही आहे का? एक्झिस्टिंग काहीच नाही आहे. वरती याच्या काही आहे का? नाही. सो 50,000 वी विल राईट इट ॲज इट इज, डॅश ॲज इट इज, 50,000 ॲज इट इज, 50,000 ॲज इट इज, 50,000 ॲज इट इज. सेकंड, चला परचेस गुड्स फ्रॉम दोन्ही ऑन क्रेडिट. अण्णा तुझं आहे का? टोटल लिहिली लाईन मारायची. पहिले नीट करून घे. हे घे पटकन, यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर स्पीड. फक्त सर त्या asset आणि ह्यालाच मारायची ना फक्त. फक्त या 3 कॉलम पुरती लाईन आखायची आणि इथपर्यंत आखली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी कसं आहे माहिती का, इथं टोटल आहे त्यामुळे फक्त एवढीच लाईन आखायची, बाकी एक्सटेंड करायची गरज नाही. चला परचेस गुड्स फ्रॉम दोन्ही ऑन क्रेडिट, जर्नल एंट्री. बाकीच्यांनी जर्नल एंट्री तयार करून ठेवा. दोन आस्पेक्ट कुठले आहेत? Goods आणि दोन्ही. गुड्स आणि दोन्ही. बोला कुठले रूल कोणाला लावणार? दोन्ही रिसिव्हर आहे. नाही, दोन्ही giver आहे. मग आपण रिसिव्हर आहे हा. म्हणजे दोन्ही अकाउंट डेबिट टू अरे रिसिव्हर अकाउंट जे आहे रे पर्सनलला, रिसिव्हर अकाउंट डेबिट. अरे अशी नाही एंट्री करत बाबा. दोन गुड्स आणि दोन्हीला तू डेबिट करणार का क्रेडिट करणार? दोन्ही रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे. मग त्याला क्रेडिट होणार. आणि गुड्सचं काय? गुड्स परचेस आहे. हां मग म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू दोन्ही सर. हां ही एंट्री होणार आहे, दोन्ही डेबिट नाही. चला इथं काय करणार? गुड्स म्हणजे स्टॉक ही माझी असेट आहे. स्टॉक ही माझी असेट आहे. गुड्स आले म्हणजे स्टॉक वाढला, गुड्स आले म्हणजे स्टॉक वाढला म्हणजे असेट वाढली. आणि दुसरं काय झालं? दोन्ही कोण आहे? दोन्ही माझा क्रेडिटर आहे. द पर्सन, क्रेडिटरची डेफिनेशन काय आहे? म्हणून मी त्या डेफिनेशन सारख्या तुम्हाला विचारतोय इज बिकॉज ऑफ दिस. क्रेडिटर म्हणजे कोण? हु इज अ क्रेडिटर? क्रेडिटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव बॉट गुड्स ऑन क्रेडिट. आपण ज्याच्याकडनं गुड्स क्रेडिटवर घेतो तो क्रेडिटर. नीट लक्षात ठेवायचे, मी सतत विचारत राहणार आहे. ही डेफिनेशन यांची झालेली आहे. क्रेडिटर कोण आहे? क्रेडिटर रिसिव्हर. काय? रिसिव्हर. गिव्हर. कुठलं गिव्हर? मी काय बोललो आता? मी डेफिनेशन काय बोललो? द पर्सन. मी म्हणून म्हणते तुझं लक्ष नाहीये, मी काय सांगतो त्याच्याकडे. या डेफिनेशन फार महत्वाच्या आहेत. द पर्सन फ्रॉम हुम वी बॉट गुड्स ऑन क्रेडिट इज क्रेडिटर. तो क्रेडिटर आहे. आणि डेटर म्हणजे ज्याला आपण माल उधारीवर विकला तो डेटर. इथं क्रेडिटर आहे. क्रेडिटर म्हणजे आपण माल उधारवर घेतला, म्हणजे आपण त्याला पैसे देणं आहे का त्याच्याकडनं आपल्याला पैसे घेणं आहे? देणं आहे. ऑल देणी म्हणजे लायबिलिटी. म्हणजे आपले क्रेडिटर वाढले, क्रेडिटर वाढले म्हणजे आउटसाइडर्स लायबिलिटी वाढली. म्हणजे थोडक्यात एकीकडे असेट वाढली, दुसरीकडे लायबिलिटी वाढली. चला रेकॉर्ड करूया. आता इक्वेशन फॉर्ममध्ये मी कसं रेकॉर्ड करणार हे बघा. आता मात्र मी इथं प्लसची साईन टाकली, कारण मी या 50मध्ये हे ॲड करणार आहे. हे इथं लायबिलिटी काहीच नव्हती, इथं 10,000ची लायबिलिटी ॲड झाली. कॅपिटल याच्यामध्ये काहीही नाही आहे, सो देर इज नो कॅपिटल इन्वॉल्व. सो परचेस गुड्स फ्रॉम दोन्ही ऑन क्रेडिट, 10,000 असेटमध्ये वाढले कारण स्टॉक वाढला आणि लायबिलिटीमध्ये वाढले म्हणून 10,000. आता करा
ॲडिशन्स करून इक्वेशन लिहा. ॲडिशन करून इक्वेशन लिहून टाका. आता प्रत्येक स्टेजला चेक करायचं आहे. 60,000 इज इक्वल टू 10 + 50. येस, करेक्ट. ते माझं मॅच होते. असं प्रत्येक जर्नल नंतर तुमचं इक्वेशन मॅच व्हायला पाहिजे, म्हणून याला कॉल्ड ॲज अकाउंटिंग इक्वेशन. हे 60,000 10 + 50 ने होतात. ॲब्सोल्युटली करेक्ट. असं मी काही सांगू शकत नाही. ते 10 सुद्धा देऊ शकतात, 8 सुद्धा देऊ शकतात, 4 सुद्धा देऊ शकतात, नंतर 5 सुद्धा देऊ शकतात. पण नॉर्मली 5 असतात. पण काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? मग काय देऊ दे ना, 12, 15, 20 देऊ देत. आपण तयार आहोत. वी आर रेडी. आणि पहिलेच आहे सम यार. 5व्या समला असतं तर गोष्टी वेगळी आहे. पहिल्यापासूनच तुम्ही 5 आहेत का 4 आहेत, काय प्रॉब्लेम आहे? आधी बघा तर कम्प्लीट. आधी होऊ तर द्या, 2-3 सम होऊ द्या, आयडिया येऊ द्या तुम्हाला. आणि मी सांगतोय तुम्हाला, हे भयानक सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे. तुम्ही फटाफट हे करू शकाल. चला, इथपर्यंत झालं. नेक्स्ट, अर्णव, स्पीड वाढवायचं आहे. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. हे पण झालं आपलं. गुडसाठी विराट. हां, सेल्स अकाउंट. सेल्स तर आहे. सेल्स अकाउंट डेबिट. Wrong. सेल पण आप रॉंग. गुड्स बाहेर जातात का आत येतात? बाहेर जात आहे, म्हणजे क्रेडिट होणार. मग विराट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग चला, आता मला इथं अकाउंटिंग इक्वेशन चेक करूया. गुड्स काय झालं? बाहेर गेले म्हणजे स्टॉक कमी झाला, म्हणजे असेट कमी झाली. आणि मगाशीच मी डेफिनेशन म्हणली, ज्यांना आपण उधारीवर माल देतो ते डेटर, म्हणजे विराट माझा डेटर आहे, त्याच्याकडनं मला पैसे येणं आहे. ऑल रिसिवेबल्स आर असेट्स. म्हणजेच थोडक्यात, नीट लक्ष दे, म्हणजेच थोडक्यात एकीकडे असेट वाढते आणि एकीकडे असेट कमी होते. म्हणजे हे दोन्ही असेटमध्ये प्लस मायनस होणार. का? कारण एकीकडे स्टॉक गेला आणि एकीकडे डेटर्स वाढले. त्यामुळे दोन्हीकडे मी आज याच्यामध्ये मी ॲडलेस करणार. घ्या आणि लगेच इक्वेशन तयार करणार. इक्वेशन इनफॅक्ट चेंजच नाही होणार. वरचं जे इक्वेशन आहे तेच खाली लिहिणार, कारण हे प्लस मायनस कॅन्सल होणार. लिहा, स्टॉक हे सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000 मायनस 20,000 प्लस 20,000. नीट करून घ्या. झालं का? आणि इथं काय होणार आहे? 60,000 ॲज इट इज, 10,000 ॲज इट इज आणि 50,000 ॲज इट इज. चला, नेक्स्ट, रिसिव्ड डिव्हिडंड. डिव्हिडंड रिसिव्ह झाला, काय एंट्री करणार? ह्या अशा तुला मी प्रत्येक ह्याला छळणार आहे. बी प्रिपेअर्ड. डिव्हिडंड रिसिव्ह झालाय. आता डिव्हिडंड काय आहे? इन्कम. आपल्याला डिव्हिडंड मिळाला म्हणजे तो इन्कम आहे, बरोबर ना? आणि रिसिव्ड आहे. रिसिव्ड मी सांगितलं, रिसिव्ड म्हणजे क्रेडिट आणि पेड म्हणजे डेबिट.
फक्त शोधायचं आहे कॅश का बँक, कॅश काही दिलं नाही. पण इथं लक्षात ठेवा डिव्हिडंड नेहमी बँकेत मिळतो, फक्त डिव्हिडंड इज एन एक्सेप्शन. डिव्हिडंड नेहमी बँकेत मिळतो. म्हणजे आपली बँक बॅलन्स वाढला, बँक बॅलन्स वाढला म्हणजे असेट वाढली, बँक बॅलन्स वाढला म्हणजे असेट वाढली. आणि डिव्हिडंड हे इन्कम आहे. मी आता अकाउंटिंग इक्वेशन सांगतोय. असेट वाढली आणि इन्कम वाढलं. पण मग आपण मगाशी इथं कॉलमच नाही इन्कम आणि एक्सपेन्सचा. मी काय सांगितलं, इन्कम असेल तर कॅपिटलमध्ये ॲड आणि एक्सपेन्स असेल तर कॅपिटलमधलं मायनस. म्हणजे एकीकडे आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आणि दुसरीकडे असेटमध्ये ॲड करणार. कारण माझी असेट वाढली बँक बॅलन्सच्या स्वरूपात आणि कॅपिटल वाढलं इन्कमच्या स्वरूपात. चलो लेट अस गो टू दिस पार्ट. घ्या ॲड करा 500 असेटमध्ये, 500 इन्कममध्ये आणि नवीन इक्वेशन राईट अप करा. मी लिहिणार रिसीव डिव्हिडंड ₹500, रिसीव डिव्हिडंड ₹500, रिसीव डिव्हिडंड ₹500. अर्जुन आम्ही काल हे सुरू केलेलं आहे ऑलरेडी. आता तुला जसं जमेल तसं बघ कर. हे मी सुरू केलंय. हां चलो पुढचं. काल सांगितल्याप्रमाणे अकाउंटिंग इक्वेशन स्टार्ट केलेली आहे. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. हे काय आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, एक्सपेन्स म्हणजे कॅपिटलमधनं मायनस. आणि पेड, पेड म्हणजे पैसे दिले म्हणजे कॅश कमी झाली म्हणजे असेट कमी झाली. एकीकडे असेट कमी झाली, एकीकडे कॅपिटल कमी झाली. बरोबर, हे कळते का? हे तुला अजून डबल करायचं आहे. आता हे अकाउंटिंग इक्वेशन पण करायचं आहे. जर्नल ऑलरेडी तुझ्या डोक्यात कन्फ्युजन आहे. सो यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. काही दुसरा पर्याय नाही. अकाउंटिंग इक्वेशन त्यातल्यात सोपं आहे. कॅपिटल मधनं कमी झाले. मी एक सांगितलं रूल, एक्सपेन्स असेल तर कॅपिटलमध्ये ॲड, इन्कम असेल तर कॅपिटलमध्ये लेस. तुला पहिले हे आयडेंटिफाय करण्यातच प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावर वर्क करायला लागेल की हा इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, हे पहिले फाइंड आउट करावं लागेल. ते जर नाही समजलं तर पहिले त्याच्यावर काम करावं लागेल. डिव्हिडंड रिसिव्ड हे इन्कम आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड हे एक्सपेन्स आहे. मग एक्सपेन्स असेल तर कॅपिटल मायनस, इन्कम असेल तर कॅपिटल ॲड. आता पेड आहे, पेड म्हणजे काय? पेड म्हणजे पैसे दिले. पैसे दिले म्हणजे कॅश कमी झाली किंवा बँक कमी झाली. दोन्ही इथं टाइप्स ऑफ अकाउंट्समध्ये कॅश वेगळी आहे, बँक वेगळी आहे. पण ओव्हर हिअर दोन्ही एकच आहेत. दोन्ही असेटच आहेत. कॅश पण असेट, बँक पण असेट. म्हणजे थोडक्यात झालंय काय, व्हॉट हॅज हॅपन, आपण असेट आपली कमी झाली आहे आणि कॅपिटल पण तेवढ्यानी कमी झालं. चला घ्या घ्या. मगाशी असेट वाढली होती, कॅपिटल वाढलं होतं कारण इन्कम होतं. आता एक्सपेन्स झाला आहे, त्यामुळे पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट राईट डाऊन.
पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. आता नेक्स्ट इक्वेशन तयार करा परत. खलास आपलं सम संपलाय. मी एक कंप्लीट एक अंडरलाईन किंवा डबल अंडरलाईन म्हणजे 2 पॅरलल अंडरलाईन्स केलं ते चालेल किंवा हे अशा प्रकारे क्लोजिंग करा. चलो वन मोर सम. म्हणून मी म्हटलं की हे पटापट होतं. ही छोटी छोटी सम्स असतात, ह्याच्यात वेळ लागत नाही, हे फटाफट फटाफट संपेल. पुढचा सम समथिंग सिमिलर. हा असाच सम आहे जो आत्ता आपण केलाय. आधी पहिले हा फॉर्मॅट ड्रॉ करा इन द बुक्स ऑफ. अख्खा एक पेज काढून घ्या. साधारणपणे एक पेज लागतंय आपल्याला. साधारणपणे एक पेज लागणार आहे. पटपट कर. डेट दिले? डेट नाही दिल्या. नो डेट्स. डेट्स नाही आहेत. झालं काय रे? शॅल वी स्टार्ट? ऑनलाईन सगळ्यांचं झालंय का? झालंय का नाही? झालं सर. झालं. बघा दुसऱ्यांदा बोललो ना दम देऊन की मग आन्सर येते. पहिल्या याच्यात कोणी काय बोलतच नाही. चला स्टार्ट करा. रुपाली कमेज बिझनेस विथ बँक बॅलन्स. आता क्लिअर कट देऊन टाकलाय. बँक म्हणजे बँक बॅलन्स म्हणजे काय? बँकेत जो काही बॅलन्स होता तो त्यांनी बिझनेसमध्ये आणला. म्हणजे एकीकडे असेट वाढली, बँक इज असेट, आणि दुसरीकडे कॅपिटल वाढलं. चला घ्या राईट डाऊन. पहिलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन. रुपाली कमेज बिझनेस विथ बँक बॅलन्स. असेटमध्ये 25,000, लायबिलिटी डॅश आणि कॅपिटलमध्ये 25,000. चला करा टोटल त्याची. टोटलिंग केलं. दिस इज वाय ACCA मध्ये आपण बाकी काही केलेलं नाही. तिथं फक्त कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे. हे सगळं इथं होणार आहे तुमचं. हा फॉर्मॅट फक्त 11th ला आहे का? ACCA ला पण हाच फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट कुठे जगात सगळीकडे एकच फॉर्मॅट आहे. पण तिथं कसे कन्सेप्ट आहेत? वेगळ्याच कन्सेप्ट आहेत. हाय लेवलचं ट्रान्झॅक्शन्स आहेत तिथं. मिक्स ट्रान्झॅक्शन्स आहेत.
इथे तुम्हाला काय आहे, एकदम सिम्पल आहे, साधं, एवढ्या साध्या ट्रान्झॅक्शन्स आहेत या. ह्याच्यात जरा जरी मी ट्विस्ट केलं ना तरी तुम्ही कोलॅप्स व्हाल. GST पण यायचं ना. ह्याच्यात GST नाही, 11मध्ये नाहीच आहे. नाही सेल्स टॅक्स. 11मध्ये GST ह्याच्यात येणार नाही. बस एवढंच, खलास. म्हणून तर हे एवढंच आहे, हा टॉपिक एवढाच आहे. चला झालं. नेक्स्ट, ह्याच्यात GST नाही आहे, डिस्काउंट नाही आहे. पुढचं, परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. चला काय केलं आपण एकीकडे, मशिनरी इज असेट, मशिनरी आली म्हणजे असेट वाढली, आणि कॅश गेली म्हणजे असेट कमी झाली, एकीकडे असेट आली म्हणजे असेट वाढली, दुसरीकडे असेट कमी झाली, कारण कॅश इज गोइंग आउट. चला घ्या, हे घ्या, परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. इथं अमाऊंट सकट ॲज इट इज ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. परचेस मशिनरी फॉर कॅश ₹5,000. 5,000 आले, 5,000 गेले. आपण झिरो पण लिहित होतो. अकाउंट्समध्ये 0 लिहित नाही, 0च्या वरती डॅश लिहितात. झालं. याचं इक्वेशन करा. इक्वेशन तेच राहणार जे वरचं आहे, पण प्लस मायनस कॅन्सल होणार, त्यामुळे इक्वेशन विल रिमेन सेम. 25,000 डॅश 25,000. नेक्स्ट, बॉट गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. आपण स्वराकडनं गुड्स बॉट केले म्हणजे गुड्स म्हणजे स्टॉक वाढला, स्टॉक वाढला, आणि स्वरा कोण आहे, क्रेडिटर. स्वरा क्रेडिटर आहे, ती लायबिलिटी आहे, म्हणजे लायबिलिटी वाढली, म्हणजे एकीकडे असेट वाढली, दुसरीकडे लायबिलिटी वाढली. म्हणजे मी कसं लिहिणार हे आता, हे घ्या, हे बघा, बॉट गुड्स फ्रॉम स्वरा, असेट वाढले म्हणून असेटमध्ये लिहिलं, लायबिलिटी वाढली म्हणून लायबिलिटी प्लस केले, आणि याचं इक्वेशन बनवा, याचं एक इक्वेशन बनवा. ते मी आता जुन्या इक्वेशनमध्ये ॲड केलं, याच्यामध्ये हे ॲड केलं की येतं 28,000, इथं डॅश होते, त्या 3,000 ॲड केले, म्हणजे आणि हे दोन्ही टॅली होत आहे. बघा, प्रत्येक स्टेजला तुम्हाला इन्शुअर करायचं आहे की तुमचं इक्वेशन टॅली आहे. म्हणजे काय, 28,000 इज इक्वल टू 3,000 प्लस 25,000. येस, दॅट इज टॅली. चला नेक्स्ट, पुढचं, पेड फॉर सॅलरीज ₹3,000. सॅलरी पे केली, काय करणार, सॅलरी एक्सपेन्स आहे, एक्सपेन्स असेल तर कॅपिटल मायनस, आणि पेड आहे म्हणजे कॅश गेली, म्हणजे असेट कमी झाली, कॅपिटल कमी झालं. काय कळतंय का नाही काही, घ्या, पेड फॉर सॅलरी 3,000, असेटमधनं मायनस, लायबिलिटी कॅपिटलमधनं मायनस, आणि इक्वेशन राईटअप करा फायनल. परत एकदा, 25,000 इज इक्वल टू 3,000 प्लस 22,000. येस, इट इज टॅलिंग. टॅली आहे ते, टॅली होत आहे. झालं ना, तुला कळतंय की नाही, ऑनलाईनला कळतंय की नाही काय हे राजवीर,
येतोय सर. अर्जुन, हो सर. आता रिसिव्ड इंटरेस्ट आहे. रिसिव्ड इंटरेस्ट रिसिव्ह झालं म्हणजे इन्कम आहे. आपलं इंटरेस्ट मिळालं हे इन्कम आहे माझं. म्हणजे इन्कम असेल तर कॅपिटलमध्ये ॲड, आणि रिसिव्ड म्हणजे पैसे आले म्हणजे कॅपिटल, हे कॅपिटलमध्ये ॲड आणि असेटमध्ये ॲड. हे घ्या रिसिव्ड इन्कम. म्हणजे मी काय करणार, कॅपिटलमध्ये पण ॲड करणार आणि असेटमध्ये पण ॲड करणार, कारण पैसे आले, कॅश वाढली म्हणजे असेट वाढली. दिस इज माय असेट. आता एक स्ट्रेट लाईन आखून घ्या, कारण संपलाय. आता ते तुम्ही आखलाय ना, त्याच्याच खाली दुसरा पुढचा सम केला तरी चालेल, कारण भरपूर जागा असेल तुमच्याकडे. नसेल तर नवीन ड्रॉ करूया. बघा किती मिनिटात झालं. मॅक्झिमम 5 to 7 मिनिट्समध्ये कम्प्लीट होतो. आज एका दिवसात 3 सम होतील आपण. बघा असं 2 दिवसात फिनिश. बाय द वे, उद्या आज आपला अकाउंटचा हा लास्ट, या वीकचा लास्ट डे आहे. आता आपण प्रॉपर आपलं शेड्यूल मेंटेन करणार. थर्सडे आहे टुडे. 4 दिवस अकाउंट्स, 3 दिवस थेअरी सब्जेक्ट. आपण लास्ट टाइम SP केला होता, त्याचा फक्त एक्सरसाइज बाकी आहे. आय होप तुम्ही घरी एक्सरसाइज सॉल्व्ह केलाय. इको सर. पण SPचं जेव्हा संपवलं तेव्हा तुम्ही केला का नाही? चॅप्टर संपला ना, त्याचा एक्सरसाइज केला का घरी? काय तू होतास नाही कसं मग? हां, मग ते मी काय, आता बघा मी होमवर्क स्टार्ट करणार त्याला. पण एक्सरसाइज जे आहे ते तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून आणून मला दाखवायचे. मागचा होमवर्क मी दिला होता, तू नव्हतास. तो झालाय इकोचा सगळा कंप्लीट झालाय. पण वी विल बी स्टार्टिंग विथ इको चॅप्टर 2 उद्या. SPचा एक्सरसाइज, OCचा एक्सरसाइज, हे सगळे आता 4 होमवर्क्स आहेत तुमच्यासाठी. OCचा चॅप्टर 1, SPचा चॅप्टर 1 आणि इकोचा चॅप्टर 1. सो फर्स्ट उद्या आपण तुमचा होमवर्कच चेक करणार, कुणी कुणी काय काय केलंय. उद्या येताना नाही आले तर घरी जायचं स्ट्रेट वे. जर तुम्हाला होमवर्क उद्या आणता येत नसेल तर येऊ नका क्लासला. तुला नाही माहिती अजून. हां, ट्राय करायचं ना ऑब्विसली. प्रॉब्लेम काय तुला? तर काय नाही त्यासाठी काय तुला विचारायची काय गरज आहे? दुसरा पण केलास तरी चालेल. उद्या पहिले SP कर, कारण तू SP ला होतास. हां, आणि मग इको केलास तरी चालेल. चलो आता 6 ट्रान्झॅक्शन्स आहेत. नो प्रॉब्लेम. चला परत एकदा. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मला जर्नल एंट्री हवी आहे. सर कॅपिटल आणि कॅश. आता एंट्री कर. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. हां, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. चला पहिला आता फॉर्मॅट आखून घेतलंय का? तिथंच कंटिन्यू केलं तरी चालेल. खाली घ्या. पहिलं ट्रान्झॅक्शन देऊन टाका. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आणि त्याचं लगेच इक्वेशन इक्वल करा. बघा कॅश आली म्हणजे असेट वाढली आणि कॅपिटल वाढलं. पूर्वी नव्हतं कॅपिटल. ते कॅपिटल आहे ना, दॅट इज कॅपिटल. त्यामुळे कॅपिटल वाढलं आणि असेट वाढली. आपला जेव्हा पहिलं असतं तेव्हा आपण प्लस मायनस काहीच लिहित नाही या ट्रान्झॅक्शनमध्ये. पण जेव्हा सेकंड आणि थर्ड म्हणजे सेकंड ऑनवर्ड्स आपण त्याला प्लस किंवा मायनस ही साईन प्रोव्हाइड करतो.
चलो नेक्स्ट. पुढचं, परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर 30,000. परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी म्हणजे काय, मोटर कार घेतली आहे पण ऑन क्रेडिट आहे हे, कारण पैसे दिलेले नाहीत, नुसतंच नाव आहे, नेम इज देअर बट नो पेमेंट मोड इज देअर. बरं, आता एकीकडे काय झालं, मोटर कार आली, असेट वाढली, आणि सेकंड दुसरीकडे काय झालं आहे, क्रेडिटर वाढले, क्रेडिटर वाढलेत माझे, होंडा हे माझे क्रेडिटर आहे. म्हणजे एकीकडे काय झालं आहे, असेट वाढली आणि लायबिलिटी वाढली. घ्या, क्रेडिटर्स आर लायबिलिटी, क्रेडिटर्स आर लायबिलिटी, हे घ्या, इक्वेशन ॲड करा, त्यामध्ये इक्वेशन ॲड करा. परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. लगेच इक्वेशन करून टाकूया. इक्वेशन आपलं टॅली व्हायला पाहिजे. 1,20,000 येस, 30 + 90 इक्वेशन टॅली, इक्वेशन टॅली होते. झालं, लेट अस मूव ऑन, पुढे जाऊया. परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट, हे सुद्धा क्रेडिटर आहे. आपण गुड्स घेतलेत म्हणजे स्टॉक वाढला, करण माझा क्रेडिटर आहे म्हणजे लायबिलिटी वाढली, स्टॉक वाढला, लायबिलिटी वाढली, स्टॉक वाढला, लायबिलिटी वाढली. घ्या, त्याप्रमाणे माझं इक्वेशन मी तयार केलं परत, आणि ते हे ॲड्स पण केले, आणि माझं इक्वेशन मी चेक करतोय. 130 = 40 + 90 येस, करेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर तुमचं इक्वेशन टॅली करत राहायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे ते टॅली आहे का नाही. तर मागच्या इक्वेशन मध्ये 1,20,000 कसे आले? 1,20,000 काय काय म्हणते? मागच्या इक्वेशन मध्ये 1,20,000 कसे आले? अरे हे काय नाही, इथं लिहिलं ना प्लस, या 90,000 मध्ये 30 ॲड केले, इथे लिहिलंय ना प्लस, या 90 मध्ये 30 ॲड केले की 120, याच्यात डॅश होती म्हणजे 0 + 30, इथे 30, आणि इथं काहीच नाही. हे प्रत्येक याच्यात ॲड ऑन करत जायचं आहे, प्रत्येक ठिकाणी ॲड किंवा लेस जे काय असेल ते करत जायचं. म्हणजे हे ॲड, पहिलं हे काही वरती काहीच नव्हतं म्हणून इथं ॲड नाही लिहिलं. लॅटर ऑन हे ॲड का लिहिलंय, कारण ॲड नाही तर लेस. इथून पुढे सगळीकडे मी तुम्हाला तेच सांगतोय, सेकंड ट्रान्झॅक्शन ऑनवर्ड ॲड किंवा लेस होणार. नेक्स्ट, चला पुढचं घ्या. गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, गुड डिस्ट्रॉय झाले म्हणजे स्टॉक तेवढा कमी झाला, असेट कमी झाली, आणि हा तुमचा लॉस आहे, हा तुमचा लॉस झाला एक प्रकारे. लॉस असेल तर कॅपिटलमधनं मायनस, कारण तो एक्सपेन्स आहे, कॅपिटलमधनं मायनस, लॉस कॅपिटलमधनं मायनस, आणि असेटमधनं स्टॉक कमी झाला म्हणून असेटमध्ये मायनस. ओके, आपण काय करूया, असेटमधनं मायनस करूया आणि कॅपिटलमधनं पण मायनस करूया, दोन्ही. आता मायनस करणार अर्जुन. हो सर. आता हे मायनस करा आणि रिझल्ट आणा. आता हे बघा, मायनस करून मी रिझल्ट आणला, पण तरीसुद्धा ते हे इक्वेशन टॅलीवर राहायला पाहिजे तुमचं. दिस इक्वेशन मस्ट टॅली.
129 is equal to 40 plus 89. Yes, that equation is telling. Sir, depreciation, liability म्हणून treatment का? नाही, expense म्हणून treatment. Expense. म्हणजे asset आणि expense मध्ये minus. Capital मधनं minus. हा, sorry. चला इक्वेशन झालं, लिहून झालं. नेक्स्ट पुढचं घ्या. डिप्रिसिएशन ऑन मोटर कार फॉर 1 year इज 1000. आता हे डिप्रिसिएशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डिप्रिसिएशन? हा सगळ्यात पहिला पार्ट आहे. हे तुम्हाला आतापर्यंत आपण काही तुम्हाला माहितीच नाही डिप्रिसिएशन म्हणजे काय. मोटर कार, तुम्ही एखादी असेट मोटर कार, म्हणजे सर ते ॲसेट खूप त्याचे व्हॅल्युएशन कमी होत राहतं. बरोबर आहे, करेक्ट आहे. पण कशामुळे व्हॅल्युएशन कमी होतं का? तर ते यूज करून म्हणजे सेकंड हँड यूज त्याला वेअर अँड टेअर असं म्हणतात. तुम्ही तुमचा मोबाईल एकदा वापरायला सुरुवात केली तर तुम्ही जर सपोज 1 महिना जरी वापरलात तरी सेम प्राईसला तो मोबाईल विकता येईल का? नाही. वाय? बिकॉज ऑफ अ डिप्रिसिएशन. म्हणजे ही जी व्हॅल्यू रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट झाली त्याला म्हणतात डिप्रिसिएशन. मग हे एक प्रकारचा आपला एक्सपेन्सेस आहे. डिप्रिसिएशन इज अन एक्सपेन्स, तो एक्सपेन्स आहे. मग आपल्याला एक्सपेन्स असेल तर कॅपिटलमधनं मायनस, आणि आपण डिप्रिसिएशन झालं याचा अर्थ काय? तेवढ्याने असेटची व्हॅल्यू कमी झाली. असेटची कमी झाली व्हॅल्यू झाली म्हणजे असेटमधनं मायनस, आणि लॉस आहे किंवा एक्सपेन्स आहे म्हणून कॅपिटलमधनं मायनस. चला घ्या करा, कॅपिटलमधनं मायनस करा आणि असेटमधनं पण मायनस करा आणि इक्वेशन फाइंड आउट करा. आणि इक्वेशन फाइंड आउट करा. राजवीर काय जमतंय का? सर हे नाही जमत. का? काय जमायचं? हां, मायनस नाही जमत. म्हणजे हे आत्ताचं सम. अरे डिप्रिसिएशन झालं ना, असेटची व्हॅल्यू कमी झाली. असेटची व्हॅल्यू तूच तर म्हणला ना डिप्रिसिएशन म्हणजे काय? काय डिप्रिसिएशन म्हणजे? असेटची व्हॅल्यू कमी होणं. हो. मग थोडक्यात असेट तेवढी गेली म्हणून ते मायनस केलं. आणि डिप्रिसिएशन हा तुझा एक्सपेन्स आहे. अरे तुझा असेटची व्हॅल्यू कमी होणं, तुझ्या असेट कमी होणं हा एक प्रकारचा लॉस नाही का? एक प्रकारे तुझ्या असेट, कारण नाही तर तुला नवीन आता हे बघ हळू काही दिवसांनी मोटर कार तुला नवीन घ्यावी लागणार आहे. अच्छा 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 असं आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. त्याचा जसं युसेज कमी कमी होत जातो तसं ती रिप्लेस पण करावी लागणार आहे. काय परमनंट नाहीत मोटर कार मीटर कार. नेक्स्ट पुढचं घ्या. गुड्स सोल्ड फॉर कॅश. गुड्स सोल्ड फॉर कॅश. बोला काय करू? तर ऍसेट वाढली ना, वाढली. कशामुळे वाढली? कॅशमुळे वाढली. कॅश कॅश आली आणि हा. स्टॉक गेला म्हणजे कमी पण झाली आणि वाढली पण. म्हणजे दोन्ही ॲडलेस आपण असेटमध्येच करणार. दोन्ही ॲडलेस असेटमध्ये करा. घ्या आणि इक्वेशन करा. तोच वरचंच इक्वेशन खाली येणार. वरचंच इक्वेशन खाली. वरचंच इक्वेशन खाली. So 11th ला liabilities आहेत. आणि इथं कम्प्लीट अंडरलाईन करून टाका. 11th ला liabilities आहेत, ते sales tax liability नाही आहे. तसं आपण ते नाही आहे. सर ती डॅश डॅश सगळीकडे काढायची का कॉलम मध्ये? तू काढली नाही का?
नाही विचारतोय. काढायचे ना, म्हणजे ते इंडिकेट करतं की नाही आहे काही. नाहीतर आणि त्या ते नाहीतर त्या एक्झामिनरला वाटेल की तू काहीतरी रिमेन राहिलं, तुझं राहिलं ते भरलंच नाही तू काही, अच्छा. म्हणून ते डॅश करायचं. म्हणजे त्या आणि एक्झामिनरला कळतं इथं काही नाही, हा. म्हणून ते डॅश करायचे. आणि इक्वल टू साइन आणि प्लस हो, साइन. हे जसं दिसतंय तसं सगळं करायचंय. ठीक आहे. हा म्हणून तर म्हणतो ना, हा फॉर्मॅट आहे. चलो, आज बघा 3 सम झाले. आता मंडेला उद्या आपण इकॉनॉमिक्स करणार, चॅप्टर नंबर 2. तो छोटा आहे, पटकन होणार आहे. एखाद्या वेळेला आपला संडेच्या आधीच म्हणजे उद्या आणि परवामध्येच तो संपू शकेल, पॉसिबल आहे. बघूया, वाटलं तर म्हणजे रविवार लागला तर नाही, असं काही नाही संपवायचा म्हणून वाटेल तसा फास्ट आपण करणार नाही, पण संपू शकतो. छोटा चॅप्टर आहे, एकदम छोटू आहे. तो जर झाला तर आपण संडेला ओसी घेणार, म्हणजे आता मंडेलाच होणार अकाउंट्स, आधेमध्ये होणार नाही असं माझं म्हणणं आहे. मग ओसीचा जो काही राहील एक पार्ट तो आपण पुढच्या फ्रायडेला करणार, असं करणार. म्हणजे 3 दिवस कंपल्सरीली आपण थेरीज करणार. सो टुमॉरो आपण इकॉनॉमिक्स चॅप्टर 2 करणार आहोत. पण ते सगळ्यात पहिले चेक करणार आहे तुमचा चॅप्टर 1चा होमवर्क, त्याशिवाय पुढे जाणार नाही. तुला फक्त कन्सेशन आहे. हां, एस पीचा मात्र तुला करायला हवा. तिघांचं करायचं. तर बॅक एक्सरसाइज करायची ना. हां, बॅक एक्सरसाइज करायची ना. हो, बॅक जे एक्सरसाइज फक्त बॅकलाच असते रे. एक्सरसाइज सॉल्व करायचे आहे. लेसनच्या खालचा जो एक्सरसाइज, लकीली हे करा. मला थँक द्या की मी अजून तुम्हाला ॲडिशनल क्वेश्चन्स नाही दिलेले, आणि 12th ते पण होणार आहे. कारण इकॉनॉमिक्सला तुमच्या एक्सरसाइज इज नॉट सफिशियंट. इकॉनॉमिक्समध्ये कुठूनही क्वेश्चन्स येतात, पण OCSP एक्सरसाइज आर सफिशियंट. OCSPला एक्सरसाइजच्या बाहेर क्वेश्चन नसतात, पण इकॉनॉमिक्सला कुठूनही इनसाइड युअर लेसन दे कॅन सेट एनी क्वेश्चन फ्रॉम एनिवेअर. तुमच्या लेसनमधनं तर कुठूनही तो सेट करतात. त्यामुळे इकॉनॉमिक्सला थोडासा एक्स्ट्रा आपल्याला एक्सरसाइजेस सॉल्व करायला लागतात. पण 11th वी विल नॉट डू दॅट. 12th आपण ते करू. चलो, आत्ता तो जान छुटी. हां, बघू 12वीचं. ऑल राईट, चलो लेट अस स्टॉप.